भारताच्या एका छोट्याशा आणि शांत गावातून जिथं आजही संघर्ष आणि निसर्ग हे दोन्ही एकत्र नांदतात आणि या गावामध्ये एक मुलगी जन्माला जिच्याकडे नव्हती मोठी स्वप्न दाखवणारी साथ, पण तिच्याजवळ होती एक प्रचंड मोठी जिद्द। ही कथा अशाच एका स्त्रीची आहे जिने तिच्या आयुष्यातली प्रत्येक वेदना, प्रत्येक संकट यांना हरवून जिने आज इतिहास घडवला। ही गोष्ट आहे भारताच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची। ओडिसाच्या एका आदिवासी घरामध्ये त्यांचा जन्म झाला। हे घर गरीब होतं, पण संस्कार आणि मेहनत हीच या घराची संपत्ती होती। लहानपणापासून आयुष्याचा हा संघर्ष त्यांनी जगून पाहिला। शाळेमध्ये जाण्यासाठी लांब अंतर ते पैदल चालून जावं लागत होतं। पायामध्ये साधी चप्पलसुद्धा नव्हती, परंतु डोळ्यामध्ये मोठी स्वप्न होती। या सर्व अडचणींवर मात करून द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं। मैं एक छोटी सी गांव से आई हूँ। वहाँ कोई भी ऐसे सुविधा नहीं थी। त्या काळामध्ये मुलींना शिक्षण देणं ही खूप मोठी गोष्ट समजली जात होती आणि विशेषतः ज्या समाजातून त्या येतात त्या समाजामध्ये तर ही खूप मोठी गोष्ट होती। परंतु या सर्व अडचणींना, या सर्व संकटांना मात देऊन त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली। सुरुवातीला साधारण लिपिक पदावर त्यांनी नोकरीला सुरुवात केली, परंतु ही लिपिकाची नोकरी करत असतानाच त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये काहीतरी मोठं करून दाखवण्याची इच्छा होती, तशी त्यांची तयारीसुद्धा होती। 1997 साली त्यांनी राजकारणामध्ये पहिलं पाऊल ठेवलं। सुरुवात ही छोट्या स्तरापासून होती, पण उद्देश हा खूप मोठा होता। लोकांच्या समस्या समजावून घेणं, त्यांच्यासाठी उभं राहणं, या गोष्टींमुळं द्रौपदी मुर्मू या हळूहळू लोकांच्या मनामध्ये आपलं घर करू लागल्या। आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांच्या मेहनतीच्या आणि संघर्षाच्या जोरावर आयुष्यावर स्वतःचा कंट्रोल मिळवला होता। त्यांचं आयुष्य त्यांच्या हिशोबाने चालत होतं, परंतु आयुष्य हे नेहमीच आपल्या हिशोबाने चालत नाही। यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला। सगळ्यात अगोदर त्यांच्या पतीचं निधन झालं आणि पतीच्या निधनाच्या नंतर एका मागोमाग एक अशा 2 मुलांचा सुद्धा मृत्यू झाला। एका आईसाठी मुलं गमावणं आणि एका पत्नीसाठी पती गमावणं, या दोन्ही दुःखातून त्या सावरत होत्या। एका आईसाठी आपल्या पोटच्या मुलांना गमावणं यापेक्षा मोठं दुःख काहीच नाही, परंतु या दुःखाला सुद्धा त्या मोठ्या हिमतीने सामोऱ्या गेल्या। आपने अपने जीवन साथी को खोया, अपने 2 बच्चों को खोया, दुख को सहन कैसे करें? मैं भी इंसान हूँ, मैं भी रोती हूँ। तो जो मैं डिप्रेशन में थी तो मुझे कोई ने आके बोले कि आपको योगा करना चाहिए, जिंदगी को जीना चाहिए, क्योंकि लास्ट ब्रीथिंग जब मुझे जीना है, रो रो के जीना तो ठीक नहीं। पण खऱ्या योद्ध्याची किंमत ही तो किती वेळा पडतो यापेक्षा तो किती वेळा उभा राहतो यावर असते। द्रौपदी मुर्मू पुन्हा उभ्या राहिली। त्यांनी स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा समाजकार्याला सुरुवात केली। जो पैदा हुई थी, जन्म ली थी 1958 में, वहाँ कोई भी ऐसे सुविधा नहीं थी। आणि यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये तो ऐतिहासिक क्षण आला। 2022 मध्ये त्यांनी भारताच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली। द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती बनल्या। भारत में गरीब सपने भी देख सकता है और उन्हें पूरा भी कर सकता है। मेरे सामने भारत के राष्ट्रपति पद की ऐसी महान विरासत है। हा फक्त द्रौपदी मुर्मू यांचा विषय नव्हता, तर हा देशातल्या त्या प्रत्येक मागासलेल्या व्यक्तीचा, प्रत्येक मागासलेल्या समाजाचा विजय होता, ज्यांनी आयुष्यामध्ये संघर्ष करून जीवन जगलेलं आहे, ज्यांनी आयुष्यामध्ये संघर्ष केला आहे, ज्यांच्या वाटेला कित्येक दुःख आली, कित्येक परिस्थितींना त्यांना तोंड द्यावं लागलं। हा देशातल्या प्रत्येक सामान्याचा विजय होता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्रपती बनणं हे देशाच्या एका मोठ्या वर्गाचं स्वप्न होतं। राष्ट्रपति के पद पहुंचना मेरी व्यक्तिगत उपलब्धि नहीं, ये भारत की प्रत्येक गरीब की उपलब्धि है। द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती बनण्याने भारतीय समाजातल्या त्या प्रत्येकाचा विजय झालेला होता, त्या प्रत्येक मागासलेल्या व्यक्तीचा विजय झालेला होता, ज्यांनी आयुष्यामध्ये फक्त संघर्षच केला आहे, ज्याने वाईट परिस्थितींचा सामना केला आहे, ज्यांनी हिमतीने सर्व संकटांवर मात केली आणि स्वाभिमानाने आपलं आयुष्य जो जगत आला, अशा प्रत्येकाचा तो विजय होता। मित्रांनो, द्रौपदी मुर्मू यांचं आयुष्य, यांची स्टोरी आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली, तुमच्या आयुष्यामध्ये कितीही संघर्ष असले तरीसुद्धा जर का तुमच्या मनामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे आणि परिस्थिती येईल तसे कष्ट करण्याची तयारी आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही अचीव करू शकता, कोणतीही गोष्ट साध्य करू शकता। आणि या गोष्टीचं मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण आहे आपल्या देशाच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं एकंदरीत आयुष्य हे एका प्रेरक कथेसारखं आहे आणि ज्यापासून आपण नक्कीच काहीतरी शिकून घ्यायला हवं। मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव या दौऱ्यावर होत्या। या ठिकाणी त्यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन सुद्धा केले।
मला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. याशिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.